मित्रांनो, नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाच्या जवळजवळ 5311 घरांची सोडत जाहीर झालेली आहे। अर्थातच त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि अनेक विजेत्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे आणि काही दिवसांमध्येच त्यांना या घराचा ताबा मिळणार आहे। परंतु मित्रांनो, लॉटरी लागल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वारंवार विचारला जात आहे आणि तो म्हणजे नेमकं लॉटरी लागल्याच्या नंतरची प्रक्रिया काय आहे, पुढे आम्हाला काय काय करायचं आहे, आम्हाला इंटिमेशन लेटर कसं मिळणार आहे, आम्हाला कसे पात्रता सिद्ध करायची आहे, किंवा होम लोन संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, किंवा ताब्याच्या प्रक्रिया संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। तर एकंदरीत त्या सगळ्या मुद्द्यांच्या घेऊन आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, सर्वप्रथम RK प्रॉपर्टी न्यूजकडून पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आता महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, मित्रांना सांगून झालेलं आहे, माध्यमांना सांगून झालेलं आहे, किंबहुना कुटुंबासोबत तुमचं सेलिब्रेशन सुद्धा झालेलं असेल। आता यानंतर मित्रांनो, तुम्हाला तयार व्हायचं आहे एका नवीन लढाईसाठी अर्थातच नक्कीच ही तुमच्यासाठी एक छोटेखानी लढाईच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण लॉटरीमध्ये घर लागलं म्हणजे आपण त्या घराचे मालक झालो असं अजिबात नाही मित्रांनो। आणि म्हणून तुम्हाला नेमकं पुढे काय काय काळजी घ्यायची आहे, तुमचे डॉक्युमेंट संदर्भात असेल, किंवा काय काय ताब्याच्या प्रक्रियेमध्ये असेल, किंवा ऑनलाईन जे काही सिस्टम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय काळजी घेणं आवश्यक आहे, ही सगळी माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, तुमचं म्हणजे जे काही मेसेज आहे म्हाडाकडून तुम्हाला मेसेज आलेला असेल, ऑनलाईन लॉग इनमध्ये तुम्हाला विनर म्हणून स्टेटस दाखवत असेल। आता यानंतर मित्रांनो, काही दिवसामध्येच म्हाडाकडून तुम्हाला फर्स्ट इंटिमेशन लेटर अर्थातच प्रथम सूचनापत्र हे तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे। प्रथम सूचनापत्र तुम्हाला मिळाल्यानंतर मित्रांनो, पहिली स्टेप जी आहे ती प्रथम सूचनापत्राची आहे। प्रथम सूचनापत्र तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहे, पुढची सगळी प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे। तर प्रथम सूचनापत्र मिळाल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन संदर्भात माहिती दिलेली असेल। तुम्ही जे जे काही डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड केलेले आहेत, अर्थात तुमची पात्रता ऑनलाईन सिद्ध झालेली आहे, तुम्ही पात्र ठरलेला आहात, तरीसुद्धा जे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन अपलोड केले ते तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला म्हाडामध्ये दाखवावे लागणार आहेत। अर्थात तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, IT रिटर्न्स हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी एकदा फिजिकली तुम्हाला दाखवणं आवश्यक असणार आहे। म्हणून तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्सच्या 2-2, 3-3 प्रती आत्ताच तयार करून ठेवा। त्याशिवाय पासपोर्ट फोटो तुम्ही काढून ठेवा, हे सगळे तुम्हाला पुढे लागणार आहेत। तसं ऑलमोस्ट तुमचं व्हेरिफिकेशन म्हणजे 80% व्हेरिफिकेशन ऑलमोस्ट झालेलं आहे। म्हणून ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या म्हाडाकडून व्हेरीफाय केल्या जातील। म्हणजे तुमचं तुम्ही राहता कुठे, काय कुठे, किंवा इतर काय सोर्सेस आहेत, तुमच्या नावावर डबल घर आहे का, किंवा पती पत्नीचं उत्पन्न तुम्ही प्रॉपर्ली दाखवलेलं आहे का, हे सगळे तुम्हाला बाबी चेक केल्या जातील। कारण मागच्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये मित्रांनो, पती पत्नीचं उत्पन्न 6 लाखाच्या वर असताना सुद्धा अनेकांनी 6 लाखापेक्षा कमी दाखवले, किंवा काही जणांनी 6 लाख उत्पन्न असताना सुद्धा 3 लाखापेक्षा कमी दाखवले। आणि अशा प्रकारांमध्ये म्हाडाने अनेक पती पत्नीची घरं ही रद्द केलेली आहेत। अर्थातच 72 घरे रद्द झालेली आहेत मित्रांनो, कारण त्यांनी खोटी माहिती दिलेली आहे। आता एकंदरीत ताब्याची प्रक्रिया कशी असणार आहे मित्रांनो, तर तुम्हाला इंटिमेशन लेटर पहिले येणार आहे, नंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला फर्स्ट जे काही तात्पुरते देकारपत्र आहेत ते देकारपत्र तुम्हाला मिळणार आहे। आता देकारपत्र मिळाल्याच्या नंतर मित्रांनो, त्या देकारपत्रामध्ये तुम्हाला पैसे भरायच्या संदर्भात माहिती दिली जाणार आहे। म्हणजे कधी कधी तुम्हाला कसे पैसे भरायचे, कोणत्या गटासाठी किती पैसे भरायचे, ही सगळी त्याच्यामध्ये माहिती दिलेली जाणार आहे। तुम्हाला होम लोन संदर्भात प्रक्रिया करायची असेल तर त्याचंही सोल्युशन आम्ही देणार आहोत मित्रांनो। ज्यांना या म्हाडाच्या लॉटरीतून विजय ठरले, ज्यांना या घरासाठी होम लोन करायचं आहे, तर नक्कीच ते होम लोन करू शकतात। मी जो काही नंबर डिस्प्ले करतोय त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही होम लोनसाठी अप्रोच करू शकता मित्रांनो। हे विलिंगली आहे, तुम्हाला ज्या ज्या बँकेतून होम लोन करायचं नक्कीच तुम्ही त्या ऐच्छिक आहे मित्रांनो। पण आम्ही जे काही दाखवतो, डिस्प्ले करतोय तो HDFC बँकेचे रिलेशनशिप मॅनेजरचा नंबर आहे, तुम्ही त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधून पुढील होम लोनची प्रक्रिया पूर्ण करू शकता। जरी तुमचं व्हेरिफिकेशन झालं असलं तरी म्हाडाला कुठल्याही टप्प्यावर असं वाटलं की तुम्ही खोटी माहिती दिलेली आहे, तरी सुद्धा तुमची चौकशी केली जाऊ शकते, तुमच्याकडून ते डॉक्युमेंट्स प्रॉपरली परत मागितले जाऊ शकतात, परत तुमचे व्हेरिफिकेशन काही अंशी केलं जाऊ शकतं, असं मुंबई मंडळात ऑलरेडी घडलेलं आहे। आता यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे काही मी देकारपत्राबद्दल बोललो की देकारपत्र आल्यानंतर तुम्हाला पैसे कसे भरायचे, टप्प्याने हे पैसे कसे भरायचे याची माहिती त्याच्यात सविस्तर दिलेली असणार आहे। पण ही माहिती मित्रांनो, हे वेगवेगळे टप्पे वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे आहेत। अर्थातच PMAY साठी वेगळे आहेत, प्रथम प्राधान्यासाठी वेगळे आहेत,
जे काही 20% सर्वसमावेशक योजना त्यांच्यासाठी वेगळ्या आहेत आणि म्हाडा गृहनिर्माण योजना त्यांच्यासाठी वेगवेगळे टप्पे दिलेले आहेत. तर आपण हे नेमके टप्पे काय आहेत हे पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर आता पहा मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपण माहिती पाहतो. पहिला आपण प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काय काय नियम अटी आहेत किंवा कशा प्रकारे पेमेंट करायचं आहे, काय नियम आहेत हे आपण पाहूया. तर पहा, या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेकरता संगणकीय प्रणाली अंतर्गत सोडत पूर्व पात्रता निश्चितीकरता विशेष सूचना. अर्जदार व अर्जदाराच्या पतीच्या नावे भारतात कुठेही पक्क घर नसावे, त्या संदर्भात तुम्हाला तसं लेटर द्यावं लागेल, शपथपत्र द्यावं लागणार आहे. दुसरं, योजना नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट आहे, त्या महानगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरणामध्ये PMAY योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. तुमची PMAYची नोंदणी या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या त्या संबंधित महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुमची ती नोंदणी पाहिजे, ज्या ठिकाणी ही योजना आहे. समजा जर एखादी योजना ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये असेल तर ठाणे महापालिकेच्या हद्दीत जे काही कन्सर्न ऑथॉरिटी असेल तेथील त्या ठिकाणी तुमचं PMAYचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. तिसरं बघा, प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषानुसार पात्र होणारे यशस्वी लाभार्थी शासकीय अनुदानास पात्र ठरतील. जो काही अनुदान मिळणार आहे तुम्हाला 2.5 लाखाचं, त्यासाठी फक्त जे पात्र ठरणाऱ्याच लोकांना या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. प्रधानमंत्री PMAY अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली असून योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फक्त 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी मित्रांनो एक चांगली गोष्ट आहे या ठिकाणी. त्याशिवाय आगाऊ अंशदान योजना तत्वावर योजना येत आहेत त्यातील यशस्वी लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत बांधकामाच्या प्रगतीनुसार मंडळाने निर्धारित केलेल्या हप्त्यानुसार भरावी लागणार आहे. ज्यांना जे कोणी PMAY असेल किंवा आगाऊ अंशदान CLSS असेल त्यांना मात्र तुम्हाला जे काही टप्पे ठरवलेले आहेत खाजगी विकासकांनी किंवा जे काही टप्पे म्हाडाचे आहेत त्या टप्प्यानुसारच PMAYच्या टप्प्यानुसार तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत. जसं खोनी या ठिकाणी अनेकांना अगोदरच पैसे भरले होते, नंतर बऱ्याचपैकी लेट झालेलं आपण पाहिलेलं आहे, जे पोझिशनला लेट झालं होतं. नंतर लाभार्थी जे काही मेन मी मुद्दे घेतो मित्रांनो, सगळे डिटेल्समध्ये घेणं शक्य नाही आहे. तर जे काही घर तुम्हाला मिळणार आहे ते घर तुम्हाला 10 वर्षापर्यंत विक्री करता येणार नाही. त्यानंतर पहा, PMAY अंतर्गत नोंदणी केलेली असल्यास नोंदणी क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक होतं, ते तुम्ही केलेलं असेल. पण जर नोंदणी नसेल तर तुम्हाला त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे, तशी नोंदणी करणं बंधनकारक आहे. आणि जे कोणी यशस्वी होतील या लॉटरीमध्ये त्यांना सर्व किमतीचा संपूर्ण भरणा केल्यानंतरच PMAYचं रजिस्ट्रेशन आणि अटॅचमेंट बंधनकारक असून त्याची कृपया नोंद घ्यावी. म्हणजे तुमचं PMAY योजनेअंतर्गत यशस्वी झालेला असाल तर सोडतीनंतर सदनिका विक्रीची किंमत पूर्ण भरल्यानंतरच पुढील प्रोसेस तुमची पूर्ण केली जाणार आहे, जे काही रजिस्ट्रेशन असेल किंवा जे काही अटॅचमेंट असेल ती. या अंतर्गत मित्रांनो तुम्हाला 2.5 लाखाचं बेनिफिट मिळणार आहे प्रत्येक सदनिकेनुसार, राज्य शासनाने केंद्र शासनाचं. त्याशिवाय यापूर्वी शासनाकडून किंवा संस्थेकडून प्राप्त झालेल्या निवेदिकाकारांनी सदर प्रक्रियेमध्ये नियमानुसार अर्ज करणे आवश्यक आहे. ह्याच्यापूर्वी जर तुम्ही अर्ज केला असेल तुम्हाला बेनिफिट मिळालं नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता PMAYसाठी महत्त्वाचं मित्रांनो पेमेंटचं जे काही आहे ते शेड्यूल आपण पाहूया. सदनिकांचे जे काही काम प्रगतीपथावर आहे, काही ठिकाणचं काम चालू झालेलं आहे, काही पोझिशन सुरू झालेलं आहे आणि काही ठिकाणचं अद्यापही काम सुरू आहे. आता टप्पे कसे आहेत बघा पेमेंटचे तुम्हाला सांगतो मी. संकेत क्रमांक 270 क शिरढोण, 271 क 279 अ खोणी तसेच 224 अ विरार बोळिंज या ठिकाणी विक्री भरण्याचे टप्पे निहाय तक्ता अशा प्रकारे आहे. पहा, टप्पा क्रमांक पहिला हप्ता तुम्हाला कधी भरायचा आहे तर तात्पुरतं देकार भेटल्याच्या पुढे तात्पुरतं देकार पत्राची जी काही तारीख असेल मित्रांनो त्या तारखेपासून पुढील कालावधी पकडायचा आहे. तर तात्पुरतं देकार पत्र मिळाल्याच्या पुढे 30 दिवसापर्यंत तुम्हाला पहिला हप्ता भरायचा आहे आणि प्रस्तावित टक्केवारी जी काही विक्री किमतीनुसार आहे ती आहे 10%. म्हणजे पहिला हप्ता तुम्हाला 10%चा भरायचा आहे तात्पुरतं देकार पत्र मिळाल्याच्या नंतर. दुसरा हप्ता मित्रांनो तात्पुरतं देकार पत्र मिळाल्याच्या नंतर 90 दिवसापर्यंत, म्हणजे पुढील 90 दिवसाच्या आत तुम्हाला हे 80% रक्कम भरावी लागणार आहे. आणि तिसरा हप्ता मित्रांनो 105 दिवसापर्यंत, म्हणजे तात्पुरतं देकार पत्राच्या 105 दिवसापर्यंत 10% रक्कम या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे. पण पोझिशन मिळेलच अशी मात्र शाश्वती नक्कीच या ठिकाणी देता येत नाही, कारण ते तुम्हाला बांधकामाच्या टप्प्यानुसार पैसे भरायचे आहेत. आता या ठिकाणी आपण पाहिलं की जे महत्त्वाचे जे आपण 270 271 281 224 याचे पाहिले. आता आहे मित्रांनो संकेत क्रमांक 281 ब गोठेघर या ठिकाणी पहिला हप्ता भरायचा मित्रांनो तात्पुरतं देकार पत्र मिळाल्याच्या नंतर 30 दिवसापर्यंत तुम्हाला 10% रक्कम भरायची आहे. दुसरा हप्ता 75% रक्कम भरायची आहे 60 दिवसापर्यंत आणि तिसरा हप्ता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर. आता या ठिकाणी फरक आहे बघा, इथे तुम्हाला तिसरा हप्ता भरायचा कारण हे शिरडोन खोनी विरार हे रेडी टू मूव्ह आहेत, घरांचं काम सुरू झालेलं आहे. पण गोठेघर येथील घरांचं काम अद्यापही बंद म्हणजे पूर्ण झालेलं नाहीये, त्याचा अजून भोगवटा प्रमाणपत्र येणं बाकी आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी
105 दिवसापर्यंत 15% रक्कम भरावी लागणार आहे. तर अशा प्रकारे नंतर मित्रांनो आहे महत्त्वाचं 10 जो काही मुद्दा आहे एकात्मिक योजना ITP सर्वसमावेश योजनेअंतर्गत सदनिकांची माहिती म्हणजे जे काही 15% एकात्मिक आणि 20% सर्वसमावेश योजना आहे त्या योजनेकडे काय काय तुम्हाला महत्त्वाच्या माहिती द्यायची आहे. तर सगळे सदनिकेचा ताबा देणे व अनुषंगिक बाबी विकासकाकडून तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. म्हणजे ज्या काही बाबी आहेत फक्त म्हाडा तुम्हाला पत्र देईल आणि एक यादी विकासकांना पाठवेल. त्याच्यानंतर म्हाडाचं काम संपलं तुम्हाला सगळी प्रोसेस तुम्हाला बिल्डरांकडे करावी लागणार आहे. ह्याच्यामध्ये काय म्हणते मित्रांनो जाहिरातीत नमूद केलेली किंमत सदनिकेची विक्री किंमत असून लाभार्थ्यांना जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सदनिकांच्या किमती व्यतिरिक्त वाहनतळ चार्जेस GST स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस प्रॉपर्टी टॅक्स देखभाल शुल्क थकबाकी लक्षात घ्या. थकबाकी म्हणजे तुम्हाला समजा एखादी सोसायटी 2 वर्षापूर्वी बनलेली असेल आणि तुम्हाला जर आज पोझिशन होत असेल तर मागील 2 वर्षासहित तुम्हाला इथे थकबाकी देखभाल शुल्क भरायचं आहे. MSB चार्जेस सोसायटी रजिस्ट्रेशन चार्जेस दस्तऐवज नोंदणीसाठी लागणारी लिगल शुल्क म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी लागणारे लिगल शुल्क सोसायटीच्या नावे जमीन हस्तांतर चार्जेस इत्यादी शासकीय किंवा महापालिकेतील शुल्काचा भरणा तसेच रेरा कायद्यान्वये अनुज्ञेय असलेल्या इतर बाबींचे शुल्क भरणा करावे लागेल. इतर तुम्हाला सगळे जे चार्जेस आहेत ते तुम्हाला भरणं बंधनकारक असणार आहे. नंतर पहा म्हाडा योजनेअंतर्गत म्हाडाकडे 1% प्रशासकीय शुल्काचा भरणा केल्यानंतर लाभार्थ्यांना गृह कर्ज उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी विकासकाची राहील. म्हणजे बघा तुम्हाला जर 1% तुम्हाला म्हाडाकडे पैसे भरायचे आहेत 1% उर्वरित म्हाडाकडे भरल्यानंतर बाकीची रक्कम ही तुम्हाला बिल्डरांकडे भरायची आहे. फक्त म्हाडाकडे 1% भरल्यानंतर त्याची पावती बिल्डरांना दाखवायची त्याचं लेटर बिल्डरांना दाखवायचं आणि पुढील प्रक्रिया ही सगळी बिल्डरांकडेच करायची आहे. म्हणजे तुम्हाला NOC सुद्धा बिल्डरांकडून घ्यायची आहे. नंतर सदर 1% रक्कम तात्पुरत्या देकारपत्र निर्गमित केल्याच्या दिनांकापासून आता बघा तुम्हाला पैसे कधी भरायचे तुम्हाला तात्पुरतं देकारपत्र मिळाल्यानंतर पुढील 30 दिवसामध्ये तुम्हाला 1% रक्कम म्हाडाकडे भरायची. सदनिकेची उर्वरित विक्री किंमत विकासकाने लाभार्थ्यांना लेखी पत्राद्वारे कळवलेल्या वेळापत्रकानुसार मुदतीत भरणे बंधनकारक आहे. इथे बघा बिल्डरांचं जे काही शेड्यूल असेल जो काही रिटर्नमध्ये बिल्डर शेड्यूल देईल त्या शेड्यूल प्रमाणे तुम्हाला भरायचं आहे. ते म्हाडाचा काही संबंध येणार नाही. विकासकाने दिलेल्या वेळापत्रकानुसार लाभार्थ्याने सदनिकेच्या उर्वरित विक्री किमतीचा भरणा न केल्यास व विकासकाने तसा प्रस्ताव सादर केल्यानंतर सदनिका विक्रण रद्द केली जाईल व याची कृपया नोंद घ्यावी. समजा तुम्ही बिल्डरांच्या शेड्यूलनुसार पैसे नाही भरले तर बिल्डरांनी जर रिपोर्ट दिला म्हाडाला की हे विजेते भरत नाही तर नक्कीच तुमचं ते घर कॅन्सल होऊ शकतं. नंतर सदर प्रकल्पामध्ये सामायिक पार्किंग उपलब्ध असून या व्यतिरिक्त स्वमालकीचे कव्हर्ड पार्किंग उपलब्धतेनुसार हवे असल्यास विकासकाकडे संपर्क साधावा लागेल व त्याकरता विकासकाद्वारे विक्री किमती व्यतिरिक्त अतिरिक्त किमतीची मागणी केल्यास ती भरणे क्रमप्राप्त राहील व त्याकरता म्हाडा जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ज्याच्यावरून अनेक इश्यू आतापर्यंत झालेले आहे. तुम्हाला जर पार्किंग स्वतःची हवी असेल स्वमालकीची हवी असेल तुम्हाला 5-6 लाख रुपये ठिकाणी भरायचे वेगळे पण इथे सामायिक पार्किंग आहे असंही त्या ठिकाणी दिलेले पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बिल्डरकडे सामायिक पार्किंग उपलब्ध नाही आहे मित्रांनो. म्हणून व्यवस्थित चौकशी करा व्यवस्थित माहिती तुम्ही घ्या. नंतर बघा इथे बिल्डर जो काही मागणी करेल म्हणजे पार्किंगसाठी ती तुम्हाला भरणं बंधनकारक आहे. यशस्वी व पात्र ठरलेला अर्जदार विवाहित असल्यास सदनिकेचे वितरणपत्र व ताबापत्र अर्जदार व त्याची पती किंवा पत्नी दोघांच्या संयुक्त नावे देण्याची कारवाई महाराष्ट्र शासनाच्या डॅश नियमानुसार तुम्हाला कर्मप्राप्त आहे. समजा तुम्ही विवाहित आहात पती विवाहित असेल तर पत्नीचं नाव जोडणं बंधनकारक आहे. पत्नी विवाहित म्हणजे पत्नी असेल तर पतीचं नाव जोडणं अतिशय आवश्यक आहे. अविवाहित असेल तर ही प्रोसेस करायची गरज नाही. बाकी चार्जेस जे काही मित्रांनो ते तुम्हाला स्थानिक संस्थेकडे परस्पर भरायचे जे काही पाणीपट्टी आहे महापालिकेचे चार्जेस आहेत किंवा वीज आकार आहे हे तुम्हाला सोसायटीकडे भरायचे आहेत. सोसायटीचे जे काही अकाउंट असेल त्या अकाउंटला तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे. यशस्वी अर्जदारांनी विकासकाकडून स्थापन होणाऱ्या गृहनिर्माण संस्थेचे सभासद घेणे बंधनकारक आहे. हे आपण पाहिलं म्हणजे ऑलरेडी नॉर्मल आहे. नंतर जे कोणी सदनिका एकात्मिक योजनेअंतर्गत आहे यासाठी योजनेतील सदनिका या एकात्मिक सर्वसमावेश योजना यासाठी मंजूर करण्यात आली आहेत. सदर योजनेसाठी म्हाडामार्फत फक्त पात्र लाभार्थ्यांची यादी विकासकात द्यायची आहे. पोझिशन संदर्भात जे काही माहिती आहे मित्रांनो ती म्हाडा करणार नाही विकासकच करणार आहे. आता बघा सदनिकेच्या विक्री किमतीमध्ये 1% रक्कम प्रशासकीय शुल्क म्हणून अंतर्भाव आहे. सदर रक्कम प्राप्त लाभार्थ्यांना म्हाडाकडे भरणा करायची आहे व विक्री किमतीचा भरणा विकासकाकडे करायचा आहे. 1% रक्कम भरल्यानंतर जी काही 1% रक्कम आहे ती टोटल किमतीतून मायनस करून पुढील रक्कम तुम्हाला विकासकाकडे अर्थात बिल्डरांकडे भरायची आहे. नंतर आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं कोकण मंडळ योजना अंतर्गत सदनिकांची माहिती. जे काही कोकण मंडळाचे घर आहेत त्यांना काय काय रूल आहेत त्यांचे नियम काय आहेत हे आपण पाहूया.
तर याच्यामध्ये मित्रांनो जाहिरातीत नमूद केलेली किंमत सदनिकेची अंदाजित विक्री किंमत असून लाभार्थ्यांना जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सदनिकांच्या किमती व्यतिरिक्त जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, प्रॉपर्टी टॅक्स, देखभाल शुल्क, एमएसबी चार्जेस, शासकीय किंवा महानगरपालिकेतील शुल्काचा भरणा तसेच रेरा कायद्यान्वये शुल्काचा भरणा बंधनकारक आहे। इथे तुम्हाला चार्जेस, पार्किंग चार्जेस लागणार आहेत, डेव्हलपमेंट चार्जेस लागणार आहेत, इतर चार्जेस लागणार आहेत। महत्त्वाचे जे काही छोटे मोठे चार्जेस ते तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत। नंतर महत्त्वाचं मित्रांनो, या योजनेअंतर्गत म्हाडाकडे पहिला हप्ता भरल्यानंतर लाभार्थ्यांना गृहकर्ज उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल। पहिला हप्ता किती आपण पुढे पाहूया। कोकण योजनेअंतर्गत किंवा कोकण मंडळ योजनेतील यशस्वी लाभार्थ्यांनी विक्री किमतीचा भरणा खालील नमूद तक्त्यानुसार भरणे बंधनकारक आहे, प्राप्त आहे। बघा, कोकण मंडळाच्या जे काही विक्रीकरिता उपलब्ध झालेल्या सदनिकाकरता खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार विक्री किमतीचा भरणा करावा लागेल। प्राधिकरणाचे जे काही दिनांक 1 एप्रिल 2017चं परिपत्रक आहे, GR आहे, त्याच्यानुसार हे करायचं, सगळं करायचं मित्रांनो, कारण ही माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। आता म्हाडाच्या घरांसाठी काय आहे, सदनिकेच्या एकूण किमतीच्या 25% म्हणजे तुम्हाला तात्पुरतं देकारपत्र मिळाल्याच्या नंतर कसं भरायचं बघा। मंडळाच्या सोडतीत यशस्वी लाभार्थ्यांची पात्रता निश्चित झाल्यानंतर त्यास देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या देकारपत्रानुसार प्रोव्हिजनल ऑफर लेटर टपालाचे 15 दिवस गृहीत धरून पुढील 30 दिवसात सदनिकेची 20-25% रक्कम प्रथम टप्प्यात म्हणजे देकारपत्राच्या दिनांकापासून एकूण 45 दिवसात भरणा करण्यात यावी। तुम्हाला देकारपत्र मिळालेलं आहे, देकारपत्राची तारीख बघायची, देकारपत्राच्या तारखेपासून पुढील 45 दिवसाच्या आत तुम्हाला 25% रक्कम भरायची आहे। 25% रक्कम कोणती, तर घराची जी काही किंमत असेल त्या किमतीच्या 25% रक्कम या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे। दुसरं बघा, सदनिकेची उर्वरित 75% रक्कम दुसऱ्या टप्प्यातील वरील नमूद 45 दिवसानंतर 60 दिवसाच्या कालावधीत म्हणजेच देकारपत्राच्या दिनांकापासून 105 दिवसात भरणा करण्यात यावी। तुम्हाला जे काही प्रोव्हिजनल ऑफर लेटर आहे POL त्याच्या तारखेच्या पुढील 105 दिवसामध्ये तुम्हाला 75% रक्कम भरायची आहे। म्हणजे 105 दिवसात तुम्हाला 100% रक्कम संपूर्ण पैशाचा भरणा करावा लागणार आहे। अशा प्रकारचे हे शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी आहे मित्रांनो, कारण ही शेड्यूल माहिती असणं आवश्यक आहे। बाकी नॉर्मल आहे, तुम्ही जर विवाहित असाल तर तुमचं मिसेसचं नाव लावण्याचं किंवा ते सगळं बंधनकारक आहे। तुम्हाला देकारपत्र जर तुम्ही समजा तुम्हाला घर लागलेलं आहे आणि तुम्ही जर त्यातून माघार घेतली, तात्पुरतं देकारपत्र मिळाल्यानंतर माघार घेतली, तर जे काही घराची किंमत आहे त्याच्या 1% रक्कम ही जप्त करण्यात येणार आहे। म्हणजे तुमची जवळजवळ 40% रक्कम असेल तर तुमची 40,000 रुपये तुमची ही कपात केली जाणार आहेत। म्हणून इथे व्यवस्थित काळजी घेऊन कामं करा। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, इथे तुम्हाला इथे फटका मोठा बसू शकतो। 1% रक्कम इथे दिसते विक्री किमतीच्या, पण मी परत सांगतोय, समजा तुमच्या एखाद्या घराची किंमत जर 40 लाख रुपये असेल तर तुम्हाला इथे 40,000 रुपये कपात केले जाणार आहेत। ते किमतीवरती आहे। तुमचं 60 लाख किंमत असेल तर 60,000 रुपये तुमचे कपात केले जाणार आहेत। इथे तुम्हाला मोठा फटका बसणार आहे। दुसरं, जे काही म्हाडाचे जे काही बाकीचे नियम आहेत त्यानुसार तुम्हाला जर तुम्ही 5 वर्षाच्या आतमध्ये जर म्हणजे तुमची जी काही लॉक इन पिरियड आहे तो 5 वर्षाचा आहे। PMAY 10 वर्ष आहे आणि या बाकीच्या घरांसाठी म्हणजे 20%, 15% याच्यासाठी सगळा 5 वर्षाचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे। 5 वर्षांनंतर तुम्ही ती घरे विकू शकता किंवा हस्तांतरित करू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं आहे, प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत जे काही योजना आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला कशा प्रकारे पैसे भरायचे। याच्यामध्ये जास्त अटी नाहीत मित्रांनो। ओळखपत्राकरता तुम्हाला आधार कार्ड, विवाहित असल्यास पती पत्नी दोघांचे आधार कार्ड देणे बंधनकारक आहे। स्वाक्षरीचा नमुना, जन्मतारखेकरता पॅन कार्ड, विवाहित असल्यास पती पत्नीचे दोघांचे पॅन कार्ड देणे बंधनकारक असणार आहे। त्याशिवाय तुम्हाला सगळं वास्तवाचा पत्ता, बित्ता, ईमेल ID, फोन क्रमांक सगळं देणं आवश्यक आहे। इथे तुम्हाला उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आलेली आहे। पैशाचा भरणा कसा करायचा हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, ते आपण पाहूया। तर पहा, प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यामध्ये जे काही उपलब्ध प्रक्रियेनंतर विक्री किमतीचे 10% अनामत रक्कम संगणकीय प्रणाली अंतर्गत पात्रता निश्चिती भरणे क्रमबद्ध आहे। तुम्हाला पहिले 10% रक्कम भरायची आहे। नंतर तुम्ही यशस्वी ठरल्यानंतर 10% अनामत रक्कम वजा करून उर्वरित जी काही विक्री किंमत आहे ती तुम्हाला थकीत मालमत्ता कर, सेवा कर, मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सेल डीड यांचं सगळं किंवा 2 वर्षाचा आगाऊ सेवा शुल्क कर, जे काही ॲडव्हान्स तुम्हाला सर्व्हिस टॅक्स भरायचा 2 वर्षाचे, ते सगळे मिळून तुम्हाला टोटल रक्कम ही तुम्हाला भरल्यानंतरच ताबा देण्याची कारवाई करण्यात येणार आहे। त्यानुसार प्रथम प्राधान्य याच्यानुसार मित्रांनो, गाळे हे आरक्षण हे असल्यामुळं जे कोणी आरक्षित प्रवर्गात असेल त्यांना जात वैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय तुम्हाला त्या घराचा ताबा मिळणार आहे किंवा ते जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे।
म्हाडा ज्या अर्जदाराने 100% एकाच टप्प्यामध्ये रक्कम भरायची ते सदर बँकेमध्ये एक रक्कम म्हणजे 100% रक्कम भरू शकतात. समजा तुम्हाला विदाऊट लोन तुम्हाला डायरेक्ट पैसे भरायचे 100%, समजा तुमच्या घराची किंमत 20 लाख आहे आणि 20 लाख तुम्ही डायरेक्ट भरायचे तर तुम्ही ते सुद्धा भरू शकता, ते भरू शकता, त्याला अडचण येणार नाही. त्याशिवाय प्रथम येण्याचं प्रथम प्राधान्य यशस्वी ठरलेल्या लाभार्थ्यांनी माघार घेतल्यास प्रशासकीय शुल्क 1000 रुपये इतकी वजावट करून उर्वरित रकमेचा नोंदणी केलेल्या बँकेच्या खात्यावर परतावा देण्यात येईल. जर तुम्ही फर्स्ट कम फर्स्ट मध्ये तुम्ही यशस्वी ठरलात आणि पुन्हा माघार घेतली तर 1000 रुपये कटतील. पण देकारपत्र दिल्यानंतर जर तुम्ही माघार घेतली तर 1% रक्कम, किमतीच्या 1% रक्कम इथे जप्त केली जाणार आहे, लक्षात घ्या. म्हणून ही किंमत फार जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही बाब व्यवस्थित लक्षात घेऊनच पुढील काम करा. पैशाची भरणा कसा करायचा आहे तर सेम आहे मित्रांनो, म्हाडाच्या सगळ्या घरांसाठी सेम आहे. जे काही देकारपत्र मिळालेलं आहे त्या देकारपत्र मिळाल्याच्या नंतर 15 दिवसामध्ये तुम्हाला 25% रक्कम भरायची आहे आणि पुढील 30 दिवसामध्ये तुम्हाला 25% रक्कम भरायची आहे. अर्थातच 45 दिवसामध्ये तुम्हाला 25% रक्कम भरायची आणि उर्वरित 75% रक्कम ही जे काही 105 दिवस आहेत 105 दिवसामध्ये उर्वरित 75% रक्कम भरायची आहे देकारपत्राच्या दिनांकापासून, हे लक्षात ठेवा. म्हणून एकंदरीत अशा प्रकारे तुमचे हे पैसे भरायचे शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत तुम्हाला पैसे कशा प्रकारे कोणत्या कोणत्या गटासाठी कसे कसे पैसे भरायचे, काय काय नियम आहेत, काय काय अटी आहेत हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. पुढील भागात आपण कोकण लॉटरी संदर्भातच वेगळ्या विषयावरती माहिती पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.